नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आमच्या शेतामध्ये ना भुईमुगाच्या शेंगा झालेल्या आहेत। तर त्या भुईमुगाच्या ओल्या शेंगा काका आणि ओम घरी घेऊन येणार आहेत आणि आम्ही त्या आज चुलीवरती भाजणार आहे आणि उकडणार सुद्धा आहे। तर तुम्हाला आजचा हा सगळा शेंगांचा ब्लॉग तुम्हाला दाखवतो। चला मंडळी, काका आणि ओम शेतामध्ये जाऊन शेंगा घेऊन आलेले आहेत। थांबा, तुम्हाला त्या शेंगा आणलेल्या दाखवतो मी। तर मंडळी, या आहेत भुईमुगाच्या शेंगा, आत्ताच शेतातून आणलेल्या आहेत बघा, ताज्या आहेत, एकदम ओल्या आहेत। ओल्या शेंगा शेंगा तो आता इथे काकाने चूल ठेवलेली आहे आणि या चुलीवरती आम्ही शेंगा भाजणार आहे। भाज फुटल ती मग नाही दगड काय गरम झाल्यावर राहणार आहे पैसे। टाकणार आहे व्हिडिओ। माती का लावताय तुम्ही? पाटी खराब होत नाही, पाणी तशी चांगली छान राहते। माती नाही लावली तर पाटी काळी खराब होऊन जाते। आता काकाने इथे मस्तपैकी चुलीवरती शेंगा भाजायला चालू केलेला आहे। वाजते शेंग मंडळी, आता या शेंगा बऱ्यापैकी भाजून झालेल्या आहेत आणि आता या आम्ही चुलीवरून बाजूला दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढतोय। तर मंडळी, आता काकाने मस्तपैकी या ओल्या शेंगा भाजलेल्या आहेत आणि आता आम्ही या शेंगा खातोय। तुम्हाला पण शेंगा जर खायच्या असतील तर आमच्या घरी नक्की या। तर शेंगा धुवून काय करणार आहेस? तुला जरी शेंगा धुवायची असतात ना, माती धुतोय त्याच्या म्हणायचं, त्या ओल्या शेंगा त्याची माती पूर्ण निघायला लागते। माती घालवतोस का त्याची? माती घालून काय करणार? उकडणार। आता इथे शेंगा उकडण्यासाठी हंडा चुलीवर ठेवलेला आहे। याच्यामध्ये काका आता मीठ टाकतोय। या शेंगा उकडायच्या चालू आहेत बघा। शेंगा फोडून घेतल्यात, या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे वरच्या वरच काढतोस का? आणि आता या उकडायला चुलीवरती ठेवलेल्या आहेत शेंगा। या उकडल्या की मस्तपैकी वाळवायच्या आणि खायच्या। हे आमचे आचार्य आहेत बघा, इथं शेंगा उकडायला बसलेले आहेत। इथे आता बारीक बारीक पाऊस चालू झालाय, मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि आम्ही इथे चुलीवर आता शेंगा उकडत बसलोय बघा। पाणी तापवायचं